तर हाय फ्रेंड्स, आता वॅकेशन चालू झालेत आणि सुट्ट्या पडल्यात. तर आता सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जायचे प्लॅन्स तुमच्या सगळ्यांचेच बनत असतील. तर हे प्लॅन्स तुमचे सोपे व्हावे आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी तुमची राहण्याची आणि खाण्याची सोय व्हावी, मुंबईपासून जवळच. तर यासाठी काही व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहेत. काही रिसॉर्ट्स, काही होमस्टेज आणि इथे असणाऱ्या त्यांच्या सुविधा, या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओच्या सिरीजमार्फत तुम्हाला मिळणार. तर आत्ता मी येऊन पोचलो आहे अलिबागला, मुंबईपासून खूप जवळ. आणि अलिबागला एक चांगली अशी प्रॉपर्टी मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रॉपर्टीमध्ये पूल आणि बेसिक ॲम्युनिटीज तर आहेतच, पण तुम्हाला तुमच्या रूममध्ये एक जॅकुझी हाही तुम्हाला इथे मिळून येतो. तर अलिबागच्या प्रसिद्ध नागाव बीचपासून साधारण 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर परशुराम वाडा हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टच्या आतमध्ये प्रवेश केल्याच तुम्हाला या रिसॉर्टचं वेगळेपण जाणवायला लागतं. रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर हा हिरवळीने समृद्ध असल्यामुळे तुम्हाला एक आरामदायक आणि रिलॅक्स अशी वाईब इथे एक्सपिरियन्स करता येते. एवढा मोठा रिसॉर्टचा परिसर असूनही इथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा जागोजागी दिसून येतो. कपल्स आणि फॅमिलीसाठी एक हायली रिकमेंडेड असं हे रिसॉर्ट आहे. सध्याच्या गरमीने जर कंटाळला असाल तर त्याचंही सोल्युशन तुम्हाला या रिसॉर्टमध्ये मिळतं. स्वच्छ, नीटनेटका आणि एक मोठा स्विमिंग पूल तुम्हाला या रिसॉर्टमध्ये बघायला मिळतो. आणि नुसता बघायलाच नाही तर या स्विमिंग पूलचा पुरेपूर आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. परशुराम वाडा हे जे रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवतोय, इथला हा ग्रुपसाठी किंवा तुमची जर मोठी एक्सटेंडेड फॅमिली असेल तर त्याच्यासाठी हा रूम आहे. आणि खूप स्पेशियस असा रूम आहे, खूप मोठा रूम आहे. आणि ह्या रूममध्ये जवळपास मला तरी वाटतं एक 7 ते 8 लोक तरी आरामात राहतील. 2 बेड आहेत इथे एक दिसतं, AC आहे, TV, फोन आणि बेसिक ॲम्युनिटीज तर दिल्यात त्या लोकांनी. पण चांगली गोष्ट मला जी वाटली ते इथे असणारे 2 वॉशरूम. त्याच्यामुळे तुमचे 2 ग्रुप जरी असले तरी तुम्हाला वॉशरूमच्या बाबतीत काही तक्रार नसेल. तर तुम्ही बेड बघू शकता आणि किती मोठा स्पेशियस रूम आहे ते तुम्ही बघू शकता. तुमचा जर ग्रुप चांगला असेल तर चांगलीच जागा आहे धमाल करायला आणि चांगला बेड आहे. आणि फॅमिलीसाठी तर खूप रेकमेंडेड आहे. आणि कारण इथे जेवढं मी बघितलं तर इथे कपल्स आणि फॅमिलीज आहेत, तर बाकी असे मुलांचे ग्रुप किंवा असे नाही आहे काही. तर त्यासाठी एक चांगली ही गोष्ट आहे. आणि इथून तुम्ही ज्यावेळी बाल्कनीमधून बाहेर पडता तर हा इथला स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. तर हाही एक चांगला बेनिफिट आहे. आणि इथे समोरच त्यांचं किचन आहे, तर या किचनमधून तुम्ही तुमच्या जेवणाची ऑर्डरही देऊ शकता. परत एकदा तुम्हाला हा रूम दाखवायचा झाला तर चांगलंच आहे आणि खूप चांगली सुविधा त्यांनी, स्वच्छ आणि नीटनेटक्या रूम आहेत आणि तेवढ्याच चांगल्या रीतीने मेंटेन केलं. तर आता मी तुम्हाला कपल रूमही दाखवतो, पण जर तुमचा ग्रुप असेल तर ग्रुपसाठी एक चांगली सुविधा तुम्हाला कळून यावी म्हणून ह्या रूमचा व्हिडिओ शूट करा. आता तुम्ही ग्रुपचा रूम तर बघितलात केवढा मोठा होता. तर आता मी तुम्हाला दाखवतो कपल रूम किंवा जे स्वीट्स आहेत ते दाखवतो तुम्हाला. हा स्विमिंग पूल आहे आणि ह्याच्या समोरच हा कपल रूम आहे. इथे तुम्हाला बसण्यासाठी बाहेर अशी व्यवस्था दिली आहे, तरी तुम्ही इथे बसून स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता. आतमध्ये आलात तर TV, AC सगळ्या बेसिक सुविधा आहेत. बेड आहे, स्पेशियस बेड असं आहे आणि रूमही बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आणि इथला हायलाईट म्हणजे इथे असणारा रूममधला हा जॅकुझी म्हणजे खरंच हायलाईट आहे. अलिबागमध्ये मी तरी सर्वप्रथम इथे या परशुराम वाडा या रिसॉर्टमध्ये हे बघितलं असेल ही सुविधा. तर तुम्हाला जर एक वेगळं काहीतरी अनुभवायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही याच्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता आणि बुकिंग करू शकता. आणि आता इथं हा मिरर आहे आणि हा इथला वॉशरूम आहे आणि हा ओव्हरऑल इथला रूम आहे आणि समोर दिसणारा व्ह्यू आणि हा पूल. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी हे जे रिसॉर्ट आहे त्याला एका वाड्याचा टच द्यायचा किंवा लुक द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे याचं नाव हे परशुराम वाडा असं आहे. तुम्ही एकंदरीत बघू शकता जे जुने वाडे असतात त्यातल्या रूम आणि एकंदरीत त्याचा जो लुक आहे तो या परशुराम वाड्याला आहे. बीच जवळ असल्यामुळे नारळी पोपळीची खूप चांगली झाड आहेत आणि आजूबाजूला वाड्या आहेत. कोकणातले असाल तुम्ही तर तुम्हाला वाडीचा अर्थ कळत असेल तर अशा वाड्या आहेत आणि खूप चांगली प्रॉपर्टी, क्लीन आहे. आणि पार्किंगचंही तुम्ही बघू शकता. आता एका टायमिंगला इथे 3 गाड्या उभ्या आहेत आणि जवळपास 5 ते 6 गाड्या इथे आरामात राहतील एवढी पार्किंगची स्पेसही इथे आहे. तर एक चांगलं नागाव बीचपासून फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर इथे पूल तर तुम्ही बघू शकता. हा मोठा पूल आहे इथे आणि त्याच्यावरच किड्स पूल आहे. दुपारच्या जेवणात आम्ही इथे अंडा थाली मागवली होती.
अतिशय सुंदररित्या ही अंडा थाली आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आली। या थाळीमध्ये तुम्हाला चपात्या किंवा भाकऱ्यांचा ऑप्शन मिळून येतो आणि एकंदरीतच जेवणाची चव ही खूप सुंदर होती आणि त्याहीपेक्षा जास्त याचं प्रेझेंटेशन तितकंच सुंदर होतं। रात्रीच्या वेळी इथे असणाऱ्या लाइटिंगमुळे या रिसॉर्टचा एकंदरीत परिसर हा पूर्णपणे बदलून गेला होता आणि एखाद्या लाऊंजसारखी रिलॅक्सवाली वाईब किंवा एखादी शांत अशी फिलिंग इथे अनुभवायला मिळत होती। ॲम्बियन्स लाइटिंग, मागे वाजणारं मस्त असं म्युझिक आणि इथे असणारी एकंदरीतच रिलॅक्स वाईब याच्यामुळे ह्या रिसॉर्टचा परिसर रात्रीच्या वेळी एकंदरीतच खूप सुंदर आणि मस्त दिसत होता। इथला जकुझी आणि सुपर्ब आहे ओव्हरऑल आणि तुम्ही इथे येऊ शकता। फॅमिली असेल, तुमची कपल असाल तर एक खूप चांगला वेगळा एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल खूप चांगला स्वच्छ आणि लाइटिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे। तर खूप चांगली अशी सुविधा आणि चांगली फॅसिलिटी इथे या परशुराम वाडामध्ये। तर इथे या, नक्की बुकिंग करा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा। परशुराम वाडा इथे मिळणारी ही फिश थाली आहे, बघू शकता। फुल ऑन जबरदस्त थाली आहे। सुरमईची तुकडे आहे, 3 चपात्या एका थालीमध्ये, पापड आहे, सलाड, स्वीट डिश आहे, सोलकढी आणि ही जी ग्रेव्ही दिसते ही प्रॉन्सची ग्रेव्ही आहे आणि सोबत हा राईस आहे आणि ही प्रॉपर चांगली मालवणी पद्धतीने बनवलेली थाली। सोबत आम्ही प्रॉन्स बिर्याणी मागवली, तर तीही एकदम सुपर्ब आहे, चांगली टेस्ट होती आणि रायत्यावरूनच तुम्हाला एक आयडिया आली असेल इथलं जेवण आणि इथल्या जेवणाची क्वालिटी कशी असेल। तरी ओव्हरऑल थाली आणि खूप चांगल्या तऱ्हेचं जेवण आणि सर्व्हिस परशुराम वाडा या रिसॉर्टमध्ये मिळते, तर हायली रेकमेंडेड आहे। तर अजून डिटेल्स तुम्ही पुढे बघा। काही इन्फॉर्मेशन इथे तुम्ही मुंबईवरून कसे पोहोचू शकता याची माहिती मी देतो। जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही डायरेक्ट नागाव बीचला येऊ शकता आणि इथे राऊळ गल्ली म्हणून आहे, तर या राऊळ गल्लीमध्ये मेन रोडपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आणि जो नागाव बीच आहे तिथून फक्त 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे आहे। जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल तुमच्याकडे आणि जर तुम्ही लॉन्चने किंवा ST बसने इथपर्यंत पोहोचत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम अलिबाग ST स्टँडला यावं लागेल आणि अलिबाग ST स्टँडला आलात की तिथे तुम्हाला शेअर रिक्षाचा ऑप्शन मिळतो। त्या शेअर रिक्षा जवळपास 35 रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला नागाव बीच, छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आणून सोडतात आणि तिथून तुम्हाला एक वेगळी रिक्षा घ्यावी लागते, 50 ते 70 रुपये घेऊन तुम्हाला ती रिक्षा डायरेक्ट परशुराम वाडा इथे सोडते। दुसरा ऑप्शन अलिबाग स्टँडवरून तुम्हाला डायरेक्ट रिक्षाचा मिळतो, त्यातरी डायरेक्ट रिक्षा घेऊन 250 रुपये ती रिक्षा घेते। ती रिक्षा डायरेक्ट 250 रुपये घेऊन तुम्हाला अलिबाग ST स्टँडवरून डायरेक्ट इथे परशुराम वाडा राऊळ गल्ली इथे आणून सोडते। तर तुम्ही इतक्या सोप्या प्रकारे तुमच्याकडे व्हेकल असेल तुमचं पर्सनल किंवा नसेल तरीही तुम्ही इथे पोहोचू शकता। तर तुमचं इथे येणं इझी व्हावं म्हणून हा तुम्हाला ऑप्शन दिला आहे। तर तुम्ही अशा प्रकारे इथे पोहोचू शकता आणि इथे येऊन तुमचा वीकेंड किंवा एक लॉंग सुट्टी तुमची एन्जॉय करू शकता। प्राईस मी मुद्दामून इन्क्लूड करत नाही आहे, कारण वीकेंडच्या प्राईस वेगळ्या आहेत आणि वीकडेजच्या वेगळ्या आहेत। लॉंग सुट्ट्या असतील किंवा वॅकेशन चालू झालं असेल तर त्याच्याही कॉस्टिंग त्याची वेगळी आहे। तर तुम्ही इथे या स्क्रीनवर मी नंबर देईनच, तर त्या नंबरवर कॉल करा, त्यांना विचारा आणि नंतर तुम्हाला जर ती प्राईस पटली तर इथे नक्कीच बुकिंग करा। तर आता अजून काही पुढची माहिती तुम्हाला मी देत राहतो, तो बघत राहा। तर हा इथला डायनिंग रूम आहे, डायनिंग हॉल इथं म्हणतात। तर फॅमिली असेल मोठी तर इथे बसून तुम्ही एकत्र जेवण करू शकता। इथे आता चेअर्स वगैरे तर थोडं खाली नेले, तर इथे पूर्ण सेटअप आहे यांचा। तर इथे तुम्ही जे जेवणाची ऑर्डर द्याल ती तुम्ही इथे तुम्हाला आणून देतात वरती आणि इथे बसून या समोरच्या मस्त असा व्ह्यूचा आनंद घेत तुम्ही तुमच्या जेवणाचा किंवा लंच किंवा डिनरचा नाश्ता आहे तोही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता। समोरचा पूल आणि ओव्हरऑल खूप चांगली अरेंजमेंट वाटली मला आणि स्ट्रक्चरही वेगळं आहे, नॉर्मल रोजच्या रिसॉर्ट्सपेक्षा खूप वेगळ्या तऱ्हेने बांधण्यात आलं आहे आणि आतल्या रूम्सही इंटेरियरही चांगल्या प्रकारे करण्यात आलं आहे। तर अशा प्रकारे हा परशुराम वाडा नक्की बुकिंग करा आणि मला नक्की तुमचे कमेंट्स फीडबॅक नक्की कळवा। हा व्हिडिओ होता अलिबाग नागाव येथील परशुराम वाडा हे जे रिसॉर्ट आहे त्याचा हा व्हिडिओ होता। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ॲम्युनिटीज सेम मिळतात, पैसे दिले की कमी जास्त मिळून देतातच, पण एखाद्या ठिकाणी खूप चांगली सर्व्हिस आणि आपुलकीने विचारपूस करणारी माणसं ही खूप कमी ठिकाणी मिळतात आणि तेच मला एक्झॅक्टली इथे दिसलं। खूप चांगली सर्व्हिस होती आणि आपुलकीने विचारपूस करणाऱ्यांचा स्टाफ होता, प्लस इथे जे मॅनेज करतात तेही खूप चांगल्या तऱ्हेने सगळ्या प्रकारे सगळ्या गेस्टची विचारपूस करत होते
आणि त्यांना हवं नको काय ते बघत होते, प्लस सजेस्टही करत होते तुम्ही काय खाऊ शकता, काय आमच्याकडे चांगलं मिळतं, इथून कुठे फिरायला जाऊ शकता. तर खूप चांगले आणि काळजी करणारा स्टाफ इथे तुम्हाला मिळतो. प्लस ह्या रूम्स आणि आतलं जेवण तर खूप चांगलंच होतंच. फिश थाली, तुम्ही जर फिश लवर असाल तर इथे फिश नक्की ट्राय करा. यांची प्रॉन्स बिर्याणी मी हायली रेकमेंड करेन. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. जर आला अलिबागला नागाव बीचजवळ तर हायली रेकमेंडेड आहे. जेवण, सर्व्हिस आणि रूमसाठी आणि स्पेशली जाकुझीवाला रूम तेही तुम्ही इथे ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन फ्युचर कधी आला अलिबागला तर परशुरामवाडामध्ये बुकिंग नक्की करा. आणि इथं जर येऊन गेला असाल तर तुमचे रिव्ह्यूज, तुमचे फीडबॅक या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. आणि माझ्या मागे एक मस्त अशी वास्तू आणि हायली रेकमेंडेड